चला जय बापू कोण येऊ मामा माल पाणी कसं काय आपण बघू. बापा बैल तर खूप फुले जय बापूनी. हो हो छान. याला म्हणतात शेतकरी. हो बखार काय कमी केले माझ्या जय बापूने. हा हो इथं पण म्हशी गाई पण आमच्या जय बापूंना लय कमी केली वाटतं. जय बापू हो जय बापू. राम राम हो सासरे बुवा. राम राम जय बापू राम राम. अरे कावाचे आले. आलो तुमचं माल पाणी पाहायला. काय बैल बनवलं तुम्ही. गहू गहू तर लय खास जमवलं बाबा जय बापू न. जय बापू तुम्ही काय वापरले गव्हाला. जय बापू काय गहू दिसत तुमच्या कसं आठवटवाट. हा काय वापरता तुम्ही सांगा ना आम्हाला. हा पाहून घ्या एकदा मग चर्चा करू आपण बसून. आता कशी काय काय वापरलं मी सांगतो मी तुम्हाला पद्धतशीर. मामा चला बसून घेऊ. जय बापूचा विचार तर घेऊ. बसा मामा बसा. हा बसा तुमच्या. कोणत्या गाडीने आले मामा. मामा जय बापू नवच्या गाडीने आलो. हो का हो. हा, बाकी काय मग सगळं चांगलं आहे ना. हो चांगलंय. हा. माझी लेखी कसं काय व्यवस्थित आहे ना. हा ते शेतात जायला कामाला. हा मी जरा म्हणलं बघू जावायला बोलून येऊ. दोन शब्द मुलीला बोलून येऊ. हा. आणि माल पण तुमचं थोडस मी बरंच ऐकला त्याच्यामुळे मी तुम्हाला बघायला आला तुमचा गहू. हो ना. तर मला म्हणजे असंच मनावरती बोललं होतं तुमच्या गावातल्या माणसाने की बा तुमच्या जवळचा गहू फार पाणी तसा आहे. म्हटलं आपण बघू. मामा गहूच नाही आपलं मक्का अद्रक मिरची पुन्हा गेहू या पूर्ण जेवढे बी आपले पीक आहे त्याला सगळ्याला यावर्षी मला उत्पन्न दरवर्षापेक्षा 5 ते 10 क्विंटल शिल्लकच निघणार आहे. काऊन की आपण एकदम टेक्निकल करेल ते यावर्षी. जय बापू कारण काय कारण तुम्ही काय काय वापरता हे आम्हाला पण सांगा. तुम्हाला सांगतो आता ऐकून घ्या मामा बरोबर. हो मामा ते कसं आहे लक्षात बी राहायला पाहिजे. आता काय आता गण लोक म्हणतात की आपलं हे रासायनिक खत लय भारी असं तसं. पण मी यावर्षी काय केलं रासायनिक खतापेक्षा 50% कमी केलं रासायनिक खत आणि ते जैविक खत हे जास्त 50% वापरलं. जय बापू तुम्ही म्हणता जैविक खत वापरलं तर असं कोणतं वापरलं ते. बायो फॅक्टरी कंपनीचं बायोक्साईड डिओ हे खत मी रासायनिक खताबरोबर वापरलं. हो. त्याचं उत्पन्न मला असं भेटलं प्रत्येक याच्यामध्ये मक्का अद्रक गेहू मिरची याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 10 ते 15 क्विंटल वाढ झाली हो यावर्षी. मिरची पण चालतं ते. हा सगळं मिरचीला तर एकदम जबरदस्त चालतं. अद्रक मिरची वगैरे समजे समजा डायरेक्ट एकदम 10 ते 15 क्विंटलची वाढ सगळ्यापेक्षा शिल्लक झाली. मग वा 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 वा. तर जय बापू याचे काय काय फायदे. बायो फॅक्टर कंपनी जर आपण खत वापरलं मामा हो त्याच्यामध्ये पण आपलं खर्च तर कमी लागतोच लागतो. पुन्हा त्याचे फायदे काय आहे उगम शक्तीला डायरेक्ट सारखी उगम शक्ती राहते आणि त्याच्या ज्या पांढऱ्या मुळा आहे ना ते जास्त निघत त्याच्यामध्ये आणि त्याच्या पूर्ण क्वालिटी म्हणून एकदम जबरदस्त राहते. हो आणि पुन्हा त्याचं जे झाड आहे का आपल्या बाकी खतापेक्षा ते झाड आहे ना एकदम सारखं उगतं पूर्ण. हो का. हा एकदम सारखं उगतं आणि त्या पांढऱ्या मुळे वाढत्या त्याच्यामध्ये ते कंद आपला अद्रकीचं कंद बी एकदम जबरदस्त उगम शक्तीत राहतो. आता तुम्ही सांगितलंच खत ते तर मी बी वापरून पाहतो काय बोलतो काय नाही. तर आता तुम्ही जर बरंच उत्पन्न घेऊ लागले हा तर आम्ही बी करून पाहू. वापरा तुम्ही एकदम जबरदस्त याच्यामध्ये वापरा. रासायनिक खतामध्ये आता 10-26 त्याच्यामध्ये वापरा. बेसल डोस मध्ये वापरा. तुम्हाला रिझल्ट असं दिसन की तुम्ही खरोखर जाऊन आपल्याला खरोखर चांगली प्रतिक्रिया दिली बा. आता तुम्हाला पुरी सांगशान तुम्ही मला. हो जय बापू धन्यवाद. मामा तुम्ही पाहिजे तसं मला सेवा केली माझी आणि मला मार्गदर्शन बरं दिलं. आता मला करायला काही हरकत नाही. ओके जाऊ बाबा. हो चालेल. आता माझ्या गावात जातो मी त्याचा प्रत्यक्ष वापर करून पाहतो काय होतं काय नाही. पण माझंच उत्पन्न काढायचं कोणाला सांगायचं काय कोणाला सांगत नाही मी. नाही आपल्याला उत्पन्न काढून घ्यायचं आपलं. मामा